न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पुण्यातील नसरापूर इथं 4 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र सुन्न झालाय। या घटनेच्या निषेधार्थ सोलापूरकरांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला। पुरावे गोळा करत बसण्यापेक्षा अशा नराधमांना जागेवरच ठेचून काढा, अन्यथा आमच्या हवाली करा, आम्हीच त्याला ठेचून काढू, अशा संतप्त भावना व्यक्त करत सोमवारी कॅन्डल मार्च काढण्यात आला। चौफाड विठ्ठल मंदिर येथून निघालेला हा मूक निषेध मोर्चा सोलापूर ताडपत्री सरस्वती बुक डेपो इंदिरा कन्या प्रशाला मार्गे पुन्हा विठ्ठल मंदिराजवळ विसर्जित करण्यात आला। हातात मेणबत्त्या आणि मोबाईलचे टॉर्च घेऊन उपस्थित नागरिकांनी तीव्र निषेध नोंदवला। मोर्चात सहभागी अनिता गवळी म्हणाल्या, अंगाचा थरकाप अजूनही उडत आहे। प्रशासनानं वेळीच पावलं उचलली नाहीत तर जनतेनंच पुढे येऊन कठोर भूमिका घ्यावी लागेल। अशा घटना आपल्या घरापर्यंत येण्याची वाट पाहू नका। विद्या शिंदे यांनी 65 वर्षाच्या आरोपीच्या विकृत मानसिकतेवर संताप व्यक्त करत त्याला तत्काळ शिक्षा देण्याची मागणी केली आहे। या मोर्चात 500हून अधिक नागरिक सहभागी झाले होते। सर्वांच्या चेहऱ्यावर संताप आणि डोळ्यात पीडितेसाठी न्याय मिळवण्याची तीव्र भावना स्पष्टपणे जाणवत होती। ज्या नीच प्रवृत्तीने हे कृत्य केले त्याला 2 महिन्याच्या आत फाशी झालीच पाहिजे। न्याय व्यवस्थेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे। नगरसेवक अमोल शिंदे व अक्षय शिंदे यांनी 90 दिवसात दोषारोप पत्र दाखल करून बदलापूर प्रकरणामध्ये प्रमाणेच कठोर धडा शिकवण्याची गरज असल्याचं सांगितलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।